नमस्कार. पहिल्यांदा मी सगळ्यांची माफी मागतो, मी लेट आलो. मी सगळ्यात लवकर आलतो, 10 वाजता आलतो कंप्लीट. अक्षय सरांवरून मी आलतो. तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव नवनाथ दगडू कोरके. मी राहायला निरगुड सरला आहे. आणि मी माझं पहिल्यांदा सांगतो, मी काय काम करतो, तर मी शेती करतो. तुम्हाला वाटतं का शेती करतो म्हणून? मी वावरात आहे ना, उसाला पाणी भरत होतो आणि पाणी भरताना आता बारं लावल्यानंतर काय करायचं, तर आपला मोबाईल घ्यायचा आणि पाहायचं. आमचा एक ग्रुप होता आणि ग्रुपवर सरांची ॲड पाहिली की भाषण कला. म्हटलं भाषण कला, मग काय करायचं, तर सहज वाटलं की चला की सरांना एक फोन करून बघूया काय कसं. तर मी सरांना कॉल केला आणि तर सरांना म्हटलं की सर मला भाषण कला शिकायची, म्हणजे माझी मनात विचार आहे. तर म्हटले ठीक आहे. मग सरांबरोबर बोलणं वगैरे झालं सगळ्या गोष्टी आणि मग मला वाटलं की चला आपण बोलू शकतो. कारण मी लोकांमध्ये जरा वावरायचो, उठायचं, बसायचं. पण ही गोष्ट मला वाटायची की आपण बोलू शकतोय ना. तर मग मी सरांना कॉल करून मग हे झालं, जॉईन झालं आणि आमची पहिली बॅच चालू झाली. पहिली बॅच चालू झाल्यानंतर मला स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आणि सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी असेल, आपलं राहणं बोलणं कसं असं, ह्या गोष्टीवर मग मी विचार करायला. मग मी माझी सगळ्या गोष्टी मी बदलल्या आणि मग माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स लेवल वाढली की मी आता इथं येऊन आहे ना, की जे DIG त्यांना भेटायला गेलो त्यांना, की एक माझे मित्र आहेत ते वनराई तळेघरमध्ये आहे ना, त्यांना तिथं वनराई हे करायची. तर मग ते DIG आज नेमकी त्यांना जरा पर्सनल कामानिमित्त गावाला आलते. तर मी त्यांना भेटायला गेलो. तर माझी कॉन्फिडन्स लेवल एवढी होती की मी त्या व्यक्तीसमोर, म्हणजे आज त्या व्यक्तीला भेटायचं म्हणजे ना, की खूप म्हणजे IPS लेवलचे, म्हणजे पहिले IPS झाले, नंतर ते DIG म्हणून त्यांना पोस्ट आता त्यांना हे झालं. तर तिथं त्यांच्यासमोर जाऊन मी एकदम व्यवस्थित, म्हणजे त्यांच्याबरोबर मी बोललो, सगळ्या गोष्टी त्यांना प्रेझेंटेशन दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या. तर ही एकमेव आहे की अक्षय सरांमुळं माझ्यामध्ये स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स लेवल वाढली. नाहीतर मी तर शेतातच काम करायचो आणि याचा मला आणखीन एक फायदा झाला की एक माझे मित्र आहेत तिथे पॉलिटिशियनमध्ये खूप म्हणजे वरच्या लेवलला आहेत आणि त्यांना वरच्या लेवलला असल्यामुळे पण त्यांना या काही गोष्टी माहीत नाही त्यांना, की हे कसं बोललं पाहिजे, कसं काय केलं. तर मग मी माझ्या ज्या गोष्टी काही माझ्या डोक्यात ज्या काही पॉईंट्स आले, मी त्यांना बोलून दाखवलं आणि आम्ही 2029 मध्ये एक टार्गेट ठेवून आम्ही व्हिजन ठेवलं. त्या व्हिजनवर आम्ही काम करणार आहे. ह्या गोष्टी कुठून आल्या माझ्यामध्ये, तर सरांनी काही गोष्टी मला ज्या शिकवल्या, त्या गोष्टीमुळं माझ्यामध्ये त्या गोष्टी ऑटोमॅटिक डेव्हलप झाल्या. कारण कसं सरांनी ज्या गोष्टी सांगतात ना, ते मी सतत आहे ना माझ्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असतो आणि सतत वाचन असणं, सराव असणं, ह्या गोष्टी मी सतत म्हणजे याच्या अगोदर मी काय करत नव्हतो. सरांनी सांगितल्यामुळं वारंवार सांगितल्यामुळं मी त्या माझ्यामध्ये हे झाल्या आणि त्याचा मला खूप चांगला रिझल्ट जाणवते माझ्यामध्ये वैयक्तिक. कारण आता तुम्हाला सांगतो ना, की मी शेतात काम करत होतो आणि त्याच्यापासून आता ह्या गोष्टी मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची सुरुवात झाली. ती केवळ ही अक्षय सरांच्या सानिध्यात आलो आणि सगळ्यांना पाहत आलो. त्याच्यामुळे हे झालं माझ्या.